मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रम कलानीशवादा परोदाध दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठाला आवडे देवासे तो एका प्रकार आवडे देवासे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी संत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील असून या अभंगातून संत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवाच्या आवडीचे प्रकार सांगतात विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा असा की प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह भगवान हनुमान महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी 51व्या वर्षात 51 वर्ष पूर्ण होऊन 52व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर या सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सप्ताह समिती व सप्ताहाचे सर्व आयोजक यांच्याकडून माझ्यापर्यंत आलेली आहे. तर मी या अभंगावरती तोडतो मोडतो चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल
शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून देवाच्या आवडीचे प्रकार सांगतात. देवाला काय काय आवडतं या अभंगाचा जर आपण सरळ भावार्थ पाहिला तर देवाला काय आवडतं तर उत्तरार्ध सांगतात नामाचा उच्चार रात्रंदिन. त्याला त्याचं स्वतःचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. दुसरं अजून काय आवडतं तर दुसऱ्या चरणात तुळशी माळ गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केलेली देवाला आवडते. कपाळाला भुका लावलेला गंध लावलेला देवाला आवडतो. आणि हे सर्व वैष्णव जे आहेत त्यांचं हृदयामध्ये कळवळा धारण करणारा देवाला आवडतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ही जे नेमाने जो करतो तो देवाला आवडतो. हे सर्व जो नेम पाळतो ना तो देवाला परम पूज्य आहे असं नाथ महाराज या अभंगातून सांगताना पाहायला मिळतं. विठ्ठल या अभंगातून आपण अभंगाचा अर्थ पाहिला. या अभंगातून नाथ महाराज देवाच्या आवडीचे प्रकार सांगतात. पण आपण एक नाथ महाराजांचं चरित्र पाहू की नाथ महाराजच देवाच्या आवडीचे प्रकार का सांगतात. बाकीच्या संतांनी सांगितले नाही का तर बाकीच्या संतांनी सुद्धा देवाच्या आवडीचे प्रकार सांगितले. पण सखोल जाऊन नाथ महाराजांनी सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. समाजाने नाथ महाराजांना दोन प्रकारच्या पदव्या दिल्या. एक आहे शांती ब्रह्म आणि दुसरी आहे श्रीमंती. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना का म्हटलं जातं तर त्यांच्या चरित्राचा विचार केला तर नाथ महाराजांच्या तत्कालीन जे ब्राह्मण होते ते कर्मठ ब्राह्मण होते. त्यांनी असं ठरवलं की नाथ महाराजांना त्रास द्यायचा. इतका त्रास द्यायचा की त्यांना राग आणायचा. नाथ महाराज कधीच कोणावर रागवत नव्हते पण त्यांना राग आणायचा याकरता त्यांनी एका मनुष्याला नेमलं व त्याला म्हटले हे पैसे घे आणि त्याला त्रास दे. त्रास द्यायला सांगितल्यानंतर त्या मनुष्याने काय केलं तर त्या जे पैसे दिले होते त्याची पानं खरेदी केली व नाथ महाराज सकाळी गंगेच्या स्नानाकरता गेले. गंगेच्या स्नानाकरता गेल्यानंतर तो वरती त्या कठाड्यावर बसायचा व पान खायचा व नाथ महाराज आल्यानंतर तो त्यांच्या अंगावर थुंकला. असं तब्बल 108 वेळा झालं. 108 वेळा झाल्यानंतरही नाथ महाराज रागावले नाहीत. शेवटी ज्या मनुष्याने हे कृत्य केलं होतं तो मनुष्य नाथ महाराजांना शरण गेला व त्याला म्हणू लागला की माझी चूक झाली. त्या ब्राह्मणांचं मी ऐकलं व तुम्हाला त्रास देण्याकरता मी तयार झालो पण माझी चूक झाली मला तुम्ही माफ करा. त्यावेळी नाथ महाराज म्हणतात की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला. यातून नाथ महाराजांची शांती ब्रह्म शांती म्हणजे नाथ महाराजांना राग येत नाही हे आपल्याला इथे दिसून येतं. विठ्ठल दुसरी पदवी दिली श्रीमंत. नाथ महाराजांच्या घरी तुकोबारांसारखीच परिस्थिती. वडिलोपार्जित नाथ महाराज श्रीमंत होते. सावकारकी होती. पण एके दिवशी असं झालं नाथ महाराजांच्या घरी 4 चोर चोरी करण्याकरता आले. तिथे आल्यानंतर त्या चोरांनी सर्व घर बघितलं व जिथे जिथे सोनं ठेवलं होतं तिथे तिथे ते गेले व तिथे जाऊन त्यांनी प्रत्येकाने एक एक गोण भरून सोनं घेतलं. पण आता सोनं म्हटल्यानंतर सोन्याचं वजन जास्त असणार ते एकाला एक उचलता येणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर जे 4 चोर होते त्यांनी एकमेकाला उचलून देऊन ते सोनं पळून नेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने पहिल्याला उचलून दिलं, पहिला निघून गेला. तिसऱ्याने दुसऱ्याला दिलं, दुसरा निघून गेला. शेवट राहिला चौथ्याने तिसऱ्याला दिलं, तिसरा निघून गेला, राहिला चौथा. त्याला कोण उचलून देणार तर मागून नाथ महाराज आले व त्याला म्हणाले घाबरू नकोस मी आहे हे पण घेऊन जा. म्हणजे या ठिकाणी नाथ महाराजांची शांती दिसून येते. जर एखादा व्यक्ती आपल्या घरात चोरी करायला आला तर आपण शांत बसू का. त्याला काही आपण काठी बेटी बघू त्याला मारण्याचा प्रयत्न करू पण शांती नाथ महाराजांनी ते शांती सुद्धा दाखवली व त्यांच्या ठिकाणी असलेली श्रीमंती त्यांना त्याचं काहीच पडलेलं नव्हतं. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की श्रीमंत असूनही ते संत होते. विठ्ठल अशा नाथ महाराजांनी देवाच्या आवडीचे प्रकार सांगितले. एखादा मनुष्य आपल्या घरी आल्यानंतर त्याच्या आवडीचं समजा आपण एखाद्याच्या घरी गेलो, आठवडाभर राहिलो, महिनाभर राहिल्यानंतर त्याच्या आवडी निवडी आपल्याला कळतात. मग नाथ महाराजांना देवाच्या आवडी कशा कळल्या तर तब्बल 36 वर्ष भगवान नाथ महाराजांच्या घरी सेवा करत होते. सकाळपासून सकाळच्या स्नानापासून सकाळी पाणी वाहिल्यापासून देवपूजेपासून सर्व कामं देवाने केलेली आपल्याला पाहायला मिळतात. निळोबार एका अभंगात वर्णन करतात ना कावडीने पाणी जागरे चक्रवाणी
चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा बंधू त्यांचे पाय ओवाळू आरती स्वामी एकनाथा. तब्बल 36 वर्ष भगवंताने नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी वाहण्याचं काम केलं. सकाळी स्नान संध्या आवडल्यानंतर देवपूजेचं साहित्य, देवपूजेला लागणारा गंध उघडण्याचं, श्रीखंड्या चंदन उवाळवणी करी वस्त्रे गंगा तीरी धुत असे. त्या देवाने नाथ महाराजांच्या घरातल्या सर्वांची वस्त्रे गंगेवर जाऊन धुतलेली आपल्याला पाहायला मिळतात. एवढं नाही, घराचं राखण करण्याचं काम सुद्धा देवाने केलेलं. दत्त चौपदारी करीत असे. अशा या नाथ महाराजांना देवाचा एवढा सहवास लागला की त्या नाथ महाराजांना देवाची आवड काय असेल ती समजू लागली. म्हणून या अभंगाची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल नाथ महाराजांनी या अभंगातून देवाच्या आवडीचे प्रकार सांगितले. मग आपल्याला आवडीचा विचार करायचा झाला तर शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या आवडीचा आपल्याला विचार करता येतो. एक आहे जीवाची आवड, दुसरी आहे संतांची आवड आणि तिसरी आहे देवाची आवड. देवाच्या आवडीचा विचार करायचा आहे, पण पहिले या 2 आवडींचा विचार करून मग आपण देवाच्या आवडीचा विचार करू. जीवाची आवड काय तर आपल्याला पाहता येतं की शास्त्रामध्ये हा जो जीव आहे तो 84 लक्ष योनीतून फिरून पुन्हा मनुष्य देहाला येतो. का तर त्याची कर्म जी राहिलेली असतात ती त्याला भोगण्याकरता इथे केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले असे किती. ती कर्म भोगण्याकरता त्याला इथे यावं लागतं. मग या 84 लक्ष योनीचा विचार पद्मपुराणात आणि भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे स्थावर आहेत, जे जलचर आहेत, जे काही पशु पक्षी आणि शेवटचा मनुष्य जो जीव आहे त्याला या सर्व 84 लक्ष योनीचा बघून त्याला जीवाला यावं लागतं. मग एका जीवाची आवड दुसऱ्या जीवात नाही, दुसऱ्या जीवाची आवड तिसऱ्या जीवात नाही आणि तिसऱ्या जीवाची आवड चौथ्या जीवात नाही. मग आपण त्या जीवाचा जर विचार करायचा झाला तर सामान्यतः जलचर आपण पहिलं पाहिलं की त्या 84 लक्ष योनीतला जो पहिला फेप आहे तो जलचराचा आहे. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे जीव. पाण्यात राहणारा जीव म्हणजे मासा. त्या माशाला आपण जर पाण्याच्या बाहेर काढलं तर तो किती काळ जिवंत राहील? काही क्षणात मरून जाईल. तुकोबाला म्हणतात ना, जीव जिती जीवना जीव जिती जीवनासंगे मत्स्य मरण त्या वियोगे. त्या माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तो काही क्षणात आपला प्राण त्यागतो. का तर त्या पाण्याच्या ठिकाणी असलेली त्याची आवड आपल्याला पाहायला मिळते. मग आपण आता सर्वजण शेतकरी आहोत. जर आपल्या सर्वांकडे गायी आहेत, बैल आहेत, शेळी आहे, यांचा जर विचार करायचा झाला तर त्या जीवापुढे जर आपण हिरवा चारा घेऊन गेलो तर तो पुढे सरसावतो. का तर त्या ठिकाणी त्याची आवड आहे. हिरवा चारा खाणे ही त्याची आवड आहे हे आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे मनुष्याचं सुद्धा देखील आहे. मनुष्याला सुद्धा आवड आहे. मनुष्याच्या आवडीचा विचार केला तर 3 प्रकारे पाहता येतो. एक बाल्य अवस्था, एक तरुण अवस्था आणि एक वृद्ध अवस्था. बाल्य अवस्थेतली आवड तरुणात नाही, तरुणातली आवड वृद्ध अवस्थेत नाही. बाल्य अवस्थेतली आवड जर पाहायचं झालं तर एखादा लहान मुलगा आहे. आता तो लहान मुलगा बसलाय आपला, जर समजा तो मातीत खेळत असेल तर त्याची आई काय म्हणते, अरे इकडे ये, मी तुला चॉकलेट देतो. असं म्हटल्यानंतर तो चॉकलेटच्या आशेने तिथे येतो, चॉकलेट घेतो. का तर चॉकलेटच्या ठिकाणी त्याची आवड आहे. आताच्या मुलाला चॉकलेटची गरज नाही, आता मोबाईल दाखवायला लागतो आपल्याला की त्याला मोबाईलची आवड दिसून येते. कुठून शाळेतून आला, जेवायला बसला, घेतला मोबाईल लगेच. आता जर विनूला विचारलं तुला काय आवडतं खायला तर तो सांगणार मला बिस्किट आवडतं, गुलाबजाम आवडतात खायला आज एकादशी. त्यामुळे लहान मुलांची आवड तरुणात नाही. तरुणांना विचारलं तुम्हाला काय आवडतं तर चांगलं फिरायला आवडतं, बाहेरच्या देशात जायला आवडतं, चांगले मोठे मोबाईल घ्यायला आवडतात. ते वृद्ध अवस्थेत आवडतात का? वृद्धपणामध्ये एखादा वृद्ध माणसाला जर आपण विचारलं तुला काय आवडतं तर ते म्हणतात की ठाईचं वसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा. बसून एका ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करावं फक्त वृद्ध माणसाला आवडतं. तरुणांना व बाल्यावस्थेत हे आवडत नाही. मग जीवाला काय आवडतं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझी संतती वाढावी, माझ्या धनधान्याची समृद्धी व्हावी, हे जगद्गुरु तुकोबारांना आवडतं. वाढावे संतान वाढावे संतान
वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, आपली संतती वाढावी, आपल्या धनधान्याची समृद्धी व्हावी हे जीवाला आवडतं. जर या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतान म्हटलं आहे, सैतान नाही. संतान आणि सैतान यामध्ये फरक आहे. जो आपल्या परमार्थाची, जे पूर्वपार चालत आलेल्या परमार्थाची वाटचाल पुढे घेऊन जातो त्याला संतान म्हणा, आणि जो परमार्थाची वाट लावतो त्याला सैतान म्हणा. मग अशा तुकोबारायांनी या ठिकाणी संतान असं म्हटले, आपली संतती वाढावी. अजून काय वाढावं? आपल्या घरी धनधान्य वाढावं, धन संपत्ती वाढावी. जीवाला संतती तर आवडते पण संपत्ती सुद्धा आवडते. संपत्तीचा विचार करायचा झाला तर मी एक दृष्टांत ऐकला होता कीर्तनामध्ये, की आपण कीर्तन संपल्यानंतर घरी जाणार. कीर्तन संपल्यानंतर आपण सर्वजण घरी जाणार. जाता जाता अंधारे, अंधारात एका कडेला दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. जी रावणाची आहे ती चिखलात पडलेली आणि रामाची ती जरा थोडी माती साईडला पडलेली, तिच्यावर धूळ लागलेली. मग आपण कोणती उचलाल? आपल्या ठिकाणी रामा भाव आहे, आपले प्रभू रामचंद्र भगवान म्हटलं, आपण ती रामाची उचलू ना. पण ती जी रावणाची मूर्ती आहे ती प्युअर 24 कॅरेट सोन्याची. मग आता तुम्ही कोणती उचला? तुम्ही म्हणाल रामाची आपल्या आराध्य दैवत आहे, आपण त्याला पूजू, मस्तपैकी देवाऱ्यात ठेवू. पण जी रावणाची आहे, आता सोन्याचा भाव हळूहळू उतरतोय पण थोड्या वेळाने परत वाढणार आहे तो कालांतराने. आपण काय करू? ती सोन्याची घेऊ. आज रावणाचा हात विकू, उद्या त्याचं मुंडकं विकू, परवा त्याचा पाय विकू, आपला जीव उदरनिर्वाह चालू ठेवू. म्हणून आपण ती सोन्याची विचारू. एवढी संपत्तीची आवड जीवाला आहे. आपल्याला पाहता येतं. अजून काय आवडतं? तर चांगलं खायला मिळावं, चांगली कपडे घालायला मिळावी, हे जीवाला आवडतं. द्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी हाव संसारी. म्हणून जीवाची आवड पाहत असताना जीवाची आवड ही व्यर्थ सांगितलेली आहे. म्हणून आपण जर पाहायचं झालं तर जीवाला नामस्मरण करावं लागतं, पण सांगितल्यानंतर जीव नामस्मरण करतो. मग आपण संतांची आवड. दुसरा जो विचार आहे तो संतांच्या आवडीचा आहे. संतांची आवड काय? संतांच्या आवडीचा मुख्य विषय देव आहे. मुख्य विषय देव आहे. देव म्हणजेच विठ्ठल पुढे सर मागून येणाऱ्यांना जागा नाही. पुढे सर नाही का पहिले जीव बसले असते तयार झाला असते नाही हो शांत बसा. आता आपण पाहत होतो संतांची आवड. संतांची आवडीचा विचार करत असताना संतांना मुख्य काय आवडतं? तर देव आवडतो. संतांना देव आवडतो. कारण तुकोबारा म्हणतात विषय होतो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. बाकीचं काहीच संतांना आवडत नाही, त्यांना देव आवडतो. मग आपल्याला प्रश्न पडेल फक्त देव आवडतो का? तर नाही. संतांना ज्या ठिकाणी देव राहतो ना त्या धामाला जायला आवडतं. ज्ञानोबा काय म्हणतात? माझे जीवीची आवडे पंढरपुराने नगुडी
ज्ञानोबाला विचारलं तर ज्ञानोबाला म्हणतात मला त्या भगवंताच्या धामाला जायला आवडतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग देखील त्या भगवंताचं स्वरूप पाहायला आवडतं. तर आपण जर समजा दुसऱ्या संतांना विचारलं तुम्हाला काय आवडतं, तर जगद्गुरु तुकोबाला सांगतात की मला त्या पंढरपूरला जायला आवडतं, पण तिथे गेल्यानंतर त्या भगवंताचं गोजिराचं रूप पाहायला आवडतं. आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता रुचन सुखावणे. त्या भगवंताचं असं गोजिर रूप पाहायला आवडतं. गोजिरा कसं आहे तर तुकोबाला एक आभाळ राजस सुकुमार मदना रवी शशी कळा गोपलिया पांडुरंग क्रांती दिव्य तेज झळगती रत्नप्रभा किळ फाकती. याप्रमाणे भगवंताचं रूप संतांना पाहायला आवडतं. मग अजून जर विचार करायचा झाला तर अजून संतांची आवड आपल्याला कळाली. संतांना देव आवडतो, त्याचं धाम आवडतं, त्याचं भगवंताचं रूप पाहायला आवडतं, भगवंताचं नामस्मरण करायला आवडतं. मग देवाला जर विचारलं देवा तुला काय आवडतं, तर नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या प्रकार नावाचा उच्चार रात्रंदिन. मगाशी सांगायचं जायचं की या अभंगाचा अर्थ आपण पाहिला. अभंगाचा अर्थाभोवती त्याचं ध्रुपद फिरलं पाहिजे. म्हणजे याचं ध्रुपद पहिलंय आवडे देवासी. म्हणजे प्रत्येक शब्दातून लावू शकता की आवडे देवासी नामाचा उच्चार आवडे देवासी तुळशी माळगळा आवडे देवासी. याप्रमाणे या अभंगाचं ध्रुपद हे पहिलं आहे. विठ्ठल या अभंगाच्या पहिल्या चरणात मला सांगतं की देवाला काय आवडतं. देवाला काय आवडतं, देवाला आवड निर्माण होते का, हा पहिला आपल्याला प्रश्न पडेल. जीवाला आवड निर्माण होते, संतांना आवड निर्माण होते, मग देवाला आवड निर्माण होते का? हो, देवाला आवड निर्माण होते. कारण ती जी सृष्टी निर्माण केली ना ती देवाने आपल्या आवडीमुळे निर्माण केली. आपुलीचा आवडी धरुनी खेळी आपापला ते व्याली रे जोपना कारणे केली एक बायको तिने एवढे वाढविले रे. ही सृष्टी जी निर्माण केली ती भगवानाने आपल्या आवडीमुळे निर्माण केली. जर आपण एखाद्या भगवंताच्या जन्माचा प्रसंग जर पाहिला, त्या जन्माच्या प्रसंगात आपल्याला पाहता येतं की भगवंत स्वतः अवताराला येत नाही. तो अवताराला येण्याच्या अगोदर आपल्या सोबतचे सर्व सवंगडी आहेत, जे आपले सर्व देवी देवता आहेत, त्यांना सर्वांना पहिलं सांगतो की तुम्ही जन्म घ्या, मग मी जन्म घेतो. म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्याची आवड आहे म्हणून देवाला ती आवड निर्माण होते. मग देवाला काय आवड निर्माण होते तर ध्रुपदाला सांगता की नामाचा उच्चार रात्रंदिन. त्याला त्याचं नाम फार प्रिय आहे. नाम फार प्रिय आहे. एक कथा पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्याचं नाम त्याला किती प्रिय आहे तर शंखासुराने ब्रह्मदेवाजवळ असलेले वेद चोरून नेले. आता तुम्हाला प्रश्न पडेल त्याचं नाम प्रिय सांगताय आणि तुम्ही वेद सांगताय. शास्त्रामध्ये एक असं वचन आलेलं आहे की भगवंताचं नाम हेच वेद आहे. यावंती वेदाक्षरानी तावंती हरिनामानी. याप्रमाणे भगवंताला त्याचं नाव फार प्रिय आहे म्हणून ते शंखासुराने जे वेद चोरून नेले ते आणण्याकरता ब्रह्मदेवाने विष्णूची आराधना केली, विष्णूला शरण गेले
शरण गेल्यानंतर विष्णू भगवंताने त्या शंखासुरासोबत युद्ध केलं. तुंबळ युद्ध झालं. त्याचा परिणाम त्या शंखासुराचं पोट फाडलं व ते वेद सोडून आणले. विठ्ठल विठ्ठल हे देवाला त्याचं नाव एवढं फार प्रिय आहे, कारण वेद जे निर्माण झाले ते भगवंताच्या श्वासातून निर्माण झाले. भगवंताच्या घोरण्यातून 4 वेद निर्माण झाले. तेच वेद ब्रह्मदेवाने सांभाळले, तेच वेद शंखासुराने नेले होते, तेच वाचवण्याकरता भगवंताने अवतार धारण करून त्या शंखासुराचा वध केला व आपलं नाम रक्षलं. हे आपल्याला इथे या कथेतून पाहता येते की भगवंताला नाव किती प्रिय आहे. मग असं नामाचं जर चिंतन आपल्याला करायचं झालं तर नाम किती तारक आहे. नाम तारक खूप आहे. आपल्याला रामायणाचा प्रसंग पाहता येतो की भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेल्यानंतर रावणाने सीता मातेचं हरण केलं व लंकेला घेऊन गेले. सीता मातेच्या शोधाकरता सर्व वानर सेना जमा केली व जमा करून ते दक्षिणेत रामेश्वरापाशी म्हणजे तिथे आले व तिथून लंका दूर होती, मध्ये समुद्र होता. समुद्र ओलांडून लंकेत कसं जायचं. तेव्हा समुद्राने सांगितलं की तुमच्या वानर सेनेमध्ये नर नील नावाचे 2 वानर आहेत. त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे की त्यांच्या हाताने जे दगड पाण्यात टाकतील ते तरतील. असं म्हटल्यानंतर भगवंताने प्रभू रामचंद्रांनी सर्व वानरांना आदेश दिला की पूल बांधायचा. पण पूल बांधतेवेळी त्यांनी काय केलं, दगड टाकलं तर बुडाला. मग तिथे असं ठरवलं की एका दगडावर रा लिहायचं, दुसऱ्या दगडावर व लिहायचं, म्हणजे तो दगड चिपकून पूल तयार होईल. असं ठरवल्यानंतर सर्व अर्ध्यापर्यंत पूल गेला. भगवान प्रभू रामचंद्राला वाटलं माझ्या नावात एवढी ताकद आहे की दगड तरतोय, मी टाकून बघावं एखादा, माझ्याकडनं थोडंसं सहाय्य त्या पुलासाठी. म्हणून प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठावर गेले व तिथे एक दगड उचलला आणि तो टाकला. पण तो दगड बुडाला. दुसरा घेतला, दुसरा टाकला, तोही बुडाला. तिसरा घेतला, तिसराही बुडाला. आता एखादं आपल्याला असं वाटतं की एखादा माणूस गाडीवरनं पडला किंवा सायकलवरनं पडला तर तो पहिला किती लागले हे पाहत नाही, मला कोणी पाहिलं का हे पाहतो. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणाले बुडाला तर बुडाला, आपला आता जाऊ. म्हणून मागे वळून पाहिलं तर हनुमंतराय मागच उभे होते. तेव्हा रामाने विचारलं का हनुमंतराय कधी आला तुम्ही. पहिल्याच दगडाला आलो होतो. हनुमंतराय म्हणाले पहिल्याच दगड. मग मी जे दगड टाकतोय, जे तुम्ही दगड टाकताय ते तरताय आणि मी जे दगड टाकतोय ते तरत का नाही. तेव्हा हनुमंतरायाने गोड उत्तर त्याला दिलं की देवा, आम्ही दगड टाकतोय तुझं नाव लिहून ते तरताय, ते तुझ्यासाठी तरताय. पण तू जो दगड त्या पाण्यात टाकत आहेस, तुम्ही जे दगड त्या पाण्यात टाकत आहेस ना तो बुडतोय, तुम्ही त्याला सोडून देताय. सोडल्यामुळे तो दगड पाण्यात बुडत आहे. हे लक्षात आल्यानंतर पुढची कथा अशी हे पुढं सांगायचं. एवढं पण त्या नामाची ताकद किती आहे. पुढं जेव्हा ही गोष्ट रावणाला कळाली, रावणाच्या सेनेला कळाली की रामाच्या नामाने दगड तरतात, हे कळल्यानंतर सर्व चलबिचल झाली. आता करायचं काय. तेव्हा रावणाने असा विचार केला की आपण सुद्धा दगड तारायचा. असं म्हटल्यानंतर रावणाने दुपारच्या वेळेस सर्वांना सांगितलं की समुद्राच्या काठी येऊन सगळ्यांनी उभे राहा. असं म्हटल्यानंतर रावण तिथे आला व दगड हातात घेतला. असा भला मोठा दगड हातात घेतला आणि असा तोंडाजवळ काही त्याच्या फुसफुसला आणि तो दगड टाकला. राम आणि रावण यांचं जर आपण पाहिलं तर हे दोघे शत्रू आहेत. दोघांचे एकमेकाला पटत नाही. पण तो रावणाच्या हातातून जो दगड समुद्रात टाकला तो तरला. हे सर्वांना आवडलं. बाबा आपल्या उमेदवाराकडनं शक्ती, त्यांच्यातच नाही आपल्या उमेदवाराकडून शक्ती. असं म्हटल्यानंतर सर्व खुश झाले व जोमात युद्धाची तयारी करू लागले. शेवटी जेव्हा रावण त्याच्या शयनगृहात आला तेव्हा मंदोदरी म्हणाली का मला एक सांगा, तुम्ही दगड टाकला तो तरला कसा. ते म्हटले आता माझं डोकं दुखतंय, आता काही विचारू नको तू, नंतर वेळ आल्यानंतर सांगेन. नाही मला झोपच येणार नाही तशी. बरोबर आहे ना. एखादी गोष्ट नाही कळली तर झोपच यायची नाही. स्त्रियांना आपल्याला माहिती. तर मंदोदरीने शेवटी हट्ट लावला. स्त्री हट्टापुढे काही चालत नाही. याच्यातून दिसून होते की शेवटी रावणाने तिला सांगितलं बघ ही गोष्ट बाहेर पडता कामा नाही. 4 भिंतीच्या आपल्यातच. मी त्या दगडाला उचललं आणि त्याच्या कानात म्हटलं जर बुडालास तर तुला रामाची शपथ आहे. असं म्हटल्यानंतर तो दगड टाकला, तो दगड तरला. म्हणजे फक्त रामाची शपथ दिल्याने तो दगड तरलाय. म्हणजे नामाची ताकद किती असेल विठ्ठल.
हे आपल्याला पाहतं की नामाची ताकद किती आहे. मग या अशा नामाचं स्मरण कोणी केलं? नाव तिच्यात दिले ना, नामाचा उच्चार रात्रंदिवस, दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण केले. जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्राचा विचार केला तर एक दिवशी काशीचा विद्वान पंडित जगद्गुरु तुकोबारांना भेटण्याकरता देहू या गावी आला. देहू या गावी आल्यानंतर दुपारची वेळ असेल. जगद्गुरु तुकोबाराय बहिर दिशेकरता बाहेर गेले होते. तर त्यांनी घरात विचारलं की तुकोबाराय कुठे गेले? तेव्हा घरातल्यांनी सांगितले की तुकोबाराय बहिर दिशेला गेलेले आहेत, काही वेळ तुम्ही बसा, येतील थोड्या वेळात. तर तो काशीचा विद्वान पंडित म्हणाला, नाही, मला आता टाइम नाही, मला पुढे प्रवासाला पण जायचं आहे, पुढचा प्रवास गाठायचा आहे. त्यामुळे मी त्यांना ज्या ठिकाणी गेले ते तिथून येताना मला भेटतीलच, मी तिथे त्यांची भेट घेईन. असं म्हटल्यानंतर ते काशीचा विद्वान पंडित ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय बहिर दिशेला गेले त्या दिशेने चालू लागले. तर त्या ठिकाणी त्यांना भगवंताच्या नामस्मरणाचा आवाज आला. राम कृष्ण हरी जय जय तिथे त्या बहिर दिशेला अपवित्र ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाचा आवाज आल्यामुळे तो काशीचा विद्वान पंडित चिडला व त्याने तिथे 2 मिनिटं वाट पाहिली. जगद्गुरु तुकोबाराय तिकडून चालत आले व त्यांनी विचारलं, कोण तिकडे नामस्मरण करत होतं? अपवित्र ठिकाणी तिथे नामस्मरण करण्याची जागा आहे का? असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की मीच भगवंताचं नामस्मरण करत होतो. म्हटलं, तुम्हाला कळत नाही का? मी तुमची ख्याती ऐकून तुम्हाला भेटण्याकरता आलो होतो, मग तुम्ही अशा अपवित्र ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करता? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की माझी जी वाचा आहे ती अनावर झाली, माझी मन झाली अनावर वाचा, 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 सदया माझा एक राधी, सदया छंद या नामाचा घेतला असे. माझी वाचा अनावर झाली, मला तिला आकळता येत नाही, म्हणून माझ्या मुखातून सतत नामस्मरण करत असतो. झोपेच्या वेळी सुद्धा नामस्मरण करतो, जेवताना सुद्धा नामस्मरण करतो, कुठे बाहेर गेलो तरी नामस्मरण माझं चालू असतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगितले, माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. मग त्या विद्वान पंडिताला वाटलं की तुकोबाराचा अधिकार फारच श्रेष्ठ आहे. त्या भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे काय झालं तर शेवटच्या काळी प्रयागकाले देवी विमान पाठवले, कळीच्या काळा माझी अद्भुत वाटले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निरामने सकळ संताळ पोषविले. जगद्गुरु तुकोबारांना नेल्याकरता स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा आला, हे आपल्याला पाहायला येतं. विठ्ठल तुम्ही म्हणाल त्या भगवंताचं नामस्मरण कसं करावं, कधी करावं? जर नामस्मरण केलं तर आपला जीव उद्धरून जाईल.
कारण युगांचा जर विचार करायचा झाला तर तृतीय ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजतो मकै, द्वापारे परिचर्यायाम, कलौतर हरिकीर्तना. या कलियुगामध्ये आपला उज्जीव उद्धाराचं साधन काय असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. तृतीय ध्यायते विष्णू, तृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, म्हणून त्या भगवंताचं ध्यान आराधना म्हणजे जे जपी तपी आहेत त्या कृतयुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी जप तप करून भगवंताची प्राप्ती केलेली आहे. तृतीय ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजतो मकै. त्रेतायुगामध्ये मनुष्याला 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्या 10,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये यज्ञ याजन करायची साधना होती. देवाच्या प्राप्तीसाठी यज्ञ याजन करावं लागत होते. द्वापारे परिचर्या, भगवंताचं नाम भगवंताचं चिंतन करण्यामध्ये त्याची अर्चन करण्यामध्ये द्वापारेमध्ये 1000 वर्षाचं आयुष्य आहे. आणि कलियुगामध्ये फक्त जेमतेम 100 वर्ष आयुष्य आहे. ते पण 100 पूर्ण नाही. जे जुनी माणसं आहेत त्यांनाच भेटू शकतात, आताच्या पिढीला नाही. विठ्ठल मग या कलियुगात जर आपल्याला तारक असं काय असेल तर भगवंताचं नाम आहे. कलियुगा माझे करावे कलियुगामध्ये करावे कीर्तन जेने नारायण भेटी. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करणे हीच जीवाला उद्धारण्याची संधी आहे. हे आपल्याला या युगाच्या विचारातून पाहायला मिळतं. मग त्या भगवंताचं नाम कसं घ्यायला पाहिजे तर साकेत्यम परिहास्यम वा स्तोमम हेरनमेव वा वैकुंठम नामग्रहणम अशेषागहरम विदु. त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही संकेताने घ्या. साकेत्यम म्हणजे परिहाराने घ्या किंवा त्याचा अवहेलना करून तरी घेतलं. त्या भगवंताचं नाव विठ्ठल पांडुरंग असं अवहेलना जरी करून घेतलं तरी भगवंत आपल्याला तारतो. याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर पुराणामध्ये आजामेळाची कथा आपल्याला पाहायला मिळते. आजामेळ हा पूर्वीचा सदाचार संपन्न ब्राह्मण होता, पण दासीच्या संसर्गात गेल्यामुळे तो कुसंगती निंद्य प्रवृत्तीची कर्मे करू लागला. त्याचं वय वर्ष 88 वय वर्षामध्ये त्याला त्या दासीपासून 10 मुलं झाली. त्या 10व्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. त्याचा फायदा काय झाला, त्याचा अंतःकाळ जवळ आला व अंतःकाळ जवळ आल्यामुळे त्याला तो शेवटचा जो मुलगा आहे नारायण तो फार प्रिय होता. पण त्याने अंतःकाळ समयत्याचं नामस्मरण केलं. नामस्मरण केल्याचा फायदा विष्णू यमदूत आले होते व विष्णुदूतही सुद्धा आले होते. त्यांच्यामध्ये वाद पेटला. हे आमचं गिराईक आहे, याने आयुष्यभर त्याने निंद्य प्रवृत्तीची चोरी लुटमार इत्यादी प्रवृत्तीची कर्मे केलेली आहे. त्याला आम्ही स्वर्ग लोकात भगवंताच्या जवळ पाठवणार नाही, त्याला यमलोकात कुंभीपाक नरकात पाठवणार असं म्हटले. शेवटी विष्णुदत्त म्हणाले नाही. त्याने अंतःकाळ शेवट अवहेलना करून संकेताने किंवा त्या पोराच्या नावाने नाव घेऊन सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलंय, भगवंताचं नाव घेतलंय. त्याचा अंतःकाळ हा भगवंताच्या चरणावरती वैकुंठातच झाला आहे. नामस्मरे अजामेळ महापातकी चांडाळ, नामे झाला सोजबळ आपला सहित निवाला. विठाला देवाला त्याचं नाव फार प्रिय आहे. हे आपल्याला कसंही घेतलं तरी प्रिय आहे. मग तो राहतो कुठे, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रमो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तो भगवान कुठे राहतो, नाहं वसामि Thank you.
देहात एक सर्वत्र ठिकाणी विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. प्रत्येक ठिकाणी भगवंत राहतो, पण या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण जिथे होतं त्या ठिकाणी भगवंत राहतो. तो वैकुंठ सोडून या भूतलावर विठ्ठल वैकुंठ सोडून या मृत्यू लोकात येतो. मग अशा या ठिकाणी आलेला पाहायला भेटलं का? तर हो, कलियुगातलं उदाहरण आपल्याला पाहता येतं की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालले. त्या कीर्तनामध्ये जनाबाई महाराज खाली बसून ज्ञानोबारांना सांगता की अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. ज्ञानोबारांना अभंग बोलायला सांगतात. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानोबारांनी अभंग बोलता क्षणी रंग त्या कीर्तनामध्ये एवढा रंग वाढला की भगवंताला अनावर झालं. अनावर झाल्यानंतर काय झालं? भगवंत नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. कीर्तनावर एवढा रंग वाढला की भगवंत नाचू लागला. नाचता नाचता त्याला एवढं अनावर झालं, तो भानावर राहिला नाही. त्याचा पितांबर गळून पडला. पितांबर गळून पडल्यानंतर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध हो ऐसे बोला दे बोले कबीर. कबीर महाराज सांगत देवा अरे पितांबर गळाला, सावध हो असं म्हटल्यानंतर देवाला देव भानावर आला. तेव्हा आपल्याला पाहता येतं की भगवंत ज्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे ना त्या ठिकाणी भगवंत येतो. आपण इथे सप्ताह आतापर्यंत 51 वर्ष पूर्ण झाले. आपल्याला 52व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. 51व्या वर्ष होत असताना सुद्धा भगवंत दरवर्षी या सप्ताहामध्ये उपस्थिती लावतो. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला त्याचं नाव फार प्रिय आहे. नामाचा उच्चार रात्रंदिन. अजून देवाला काय प्रिय आहे? हा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हृदय कळवळा वैष्णवांचा. पहिल्या चरणातून पाहिलं की देवाला त्याचं नाम फार प्रिय आहे. अजून काय आवडतं? तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करणारा देवाला आवडतो. तुळशीचं जर महत्व पाहायचं झालं तर पुराणामध्ये कथा पाहायला मिळते की तुळशीचा पती जालिंदर
ती रासेश्वरी राधीच्या शापाने ती तुळस म्हणून या मृत्यू लोकात अवतीर्ण आली आणि तिचे जाळो तिचा बुका तयार केला जातो. आपल्याला पाहते की जालिंदर हा देवांच्या विरोधात होता. विरोधात असल्यामुळे भगवंताने जालिंदराचं रूप धारण केलं व त्या तुळशीला त्या राधेला अपवित्र करण्याकरता त्याचं रूप धारण केलं व ते तिच्या जवळ आला. तिला अपवित्र केलं, तिचं पतित्व भ्रष्ट केलं. हे या याच्यातून जेव्हा त्या तुळशीचं पवित्र भ्रष्ट झाल्यानंतर तिने देवाला शाप दिला की मला तुला उगारावं लागेल, मला तुला घालावं लागेल. म्हणून तुळशीला तुळस ही देवाला फार प्रिय आहे. काकड्याच्या अभंगात म्हणतात ना, देवाला तुळस किती प्रिय आहे. अति प्रिय आवडे तुळसी मुका, अति प्रिय आवडे तुळसी मुका, दैनिक प्रीती करी होया भाविका, भगवंताला तुळस एवढी प्रिय आहे त्याच्यापासून भगवंताचं चालत नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहि नसली मुखावर, तुळशी हाळगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची द्याड. भगवंताला तुळशी फार प्रिय आहे म्हणून जी तुळशीची माळ आहे जो धारण करतो ते सुद्धा देवाला आवडतो. मी एका कीर्तनामध्ये दृष्टांत ऐकला होता की गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करताना देवाला काय आवडतो तर नामदेवाची दिंडी पंढरपूरवरून आळंदीला चालली होती. आळंदीला चालली असताना त्या गावातील जवळपासच्या गावातील जे टपोरे जे असे चोरी मरी जी करणारी जी पोरं होती त्यांचं फरमान निघालं. यमदूताकडे फरमान निघालं, त्यांची नावं त्या यादीला होती आणि ती यादी कुठली ती त्यांच्या हातात सापडली. म्हणजे अरे आपलंच नाव याच्यात, आपलाच नंबर लागला. आता कोरोना तर गेला कधीचा पण आपला नंबर परत लागला, काय करावं. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी नामदेवरायांची ख्याती ऐकली होती म्हणून ते नामदेवरायांकडे गेले. पण नामदेवरायांना म्हणू लागले की आम्हाला आमचं जे आतापर्यंत जे कर्म झालं ते आम्ही भोगू, आम्हाला त्याच्यातून मुक्तता हवी आहे, आम्हाला तुम्ही तुमचं करून घ्या. असं म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणाले मी तुम्हाला आमच्यात सामील करून घेईल पण आमची एक अट आहे. आमच्यामध्ये आल्यानंतर म्हणजे आमच्या संप्रदायात आल्यानंतर तुम्हाला माळ घालावी लागेल, कपडा बुका गंध लावायला लागेल, आम्ही नामस्मरण करू, आम्ही काकडा करू, आम्ही हरिपाठ करू, आम्ही कीर्तन करू, त्या सर्वाला तुम्हाला हजर राहावं लागेल. ते म्हणाले तुम्ही म्हणाल तसं सर्वाला हजर राहू आम्ही. असं म्हटल्यानंतर दिंडी दरवजर करत आळंदीला जात असताना ते दिंडीमध्ये सर्वजण पताका घेऊन दिंडीचं भजन करत चालले होते. लांबूनच नामदेवरायांना यमदूत येताना दिसले. यमदूत येताना दिसल्यानंतर नामदेव म्हणाले अरे नवीन बाळकरांनो तुमचा बाप आलाय, भजन करा, मोठ्याने भजन करा. तेव्हा नामदेवांनी फक्त गजर केला पुंडली भगवंताचा नुसता गजर केला. गजर केल्याचा परिणाम दड 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 फळ सुटला कळी काळा बापोडी आली. नामदेवराय म्हणाले अरे नवीन बाळकरांनो मोठ्याने भजन करा. असं म्हटल्यानंतर ते यमदूत तिथे आले नाही. त्याला वाटलं अरे
यांनी तर पार्टी बदलली. आता करायचं काय? तेव्हा तिथे आल्यानंतर नामदेवाला म्हणू लागले, हे आमचे गिराईक आहे, यांनी आयुष्यभर चोरी लुटमार अशी केलेली आहे, त्यामुळे यांना आम्हाला घेऊन जायची परवानगी द्या. तेव्हा या नामदेवरायांनी सांगितलं की नाही, ते आता भगवंताचे दूत, भगवंताचे भक्त झालेले आहेत. भगवंत जसं सांगतो, भगवंताने सांगितले की तुळशीची माळ घाला, गोपीचंदनाचा टिळा लावा, हे सर्व भगवंताला जे आवडतं ते सर्व ते करत आहेत. आता हे भगवंताचे भक्त झाले आहेत, त्यांना तुम्हाला हात लावता येणार नाही. मग या तुळशीची व या बुक्याची आपल्याला पॉवर, या आत्ताच्या भाषेचं पाहायचं झालं तर पॉवर ही आपल्याला कळून येते की त्या किती पॉवर आहे तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेली, बुक्का कपाळाला बुक्का लावलेला धारण. म्हणून देवाला आवडतं तुळशी माळ गळा, गोपीचंद्र टिळा. अजून काय आवडतं तर हृदयी कळवळा वैष्णवांचा. जर आपल्या घरी संत आले तर आपण पहिली त्यांची पूजा केली पाहिजे. जर सकाळच्या वेळेस आपण एखाद्या देवपूजेला बसलो आहे आणि आपल्या घरात संत आले किंवा एखादे मोठे महाराज आले तर देवपूजा बाजूला ठेवायची आणि पहिलं संतांचं पूजन करायचं. संतांचं पूजन केल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचं. घाली संताची आसने, पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. त्या संतांची पूजा करायची. जर त्या संतांची पूजा केली नाही आणि आपण देवपूजाच करत राहिलो तर देवाला असं वाटतं की तुम्ही जे त्याच्यावरती मंत्र म्हणता, त्याला गंध वाहता, त्याला फुल वाहता, ते त्याच्या डोक्यावर दगड येतात असं वाटत नाही. मंत्र येती दगड तैसे वरी, मंत्र पुष्पे देवश्री. म्हणून संत, एखादा संत जर आपल्या घरी आला तर त्याचं पूजन करावं, त्याला बसायला आसन द्यावं, त्याचा अतिथी उपचार करावे, हे साधू संतांनी आपल्याला सांगितले. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या उत्तरात म्हणतात की वैष्णवांचा. मग अजून देवाला काय आवडतं तर नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या पंढरीची वारी साधन निर्धारी आग नाही. नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या कडव्यातून सांगतात की भगवंताला काय आवडतं तर आषाढीची वारी आवडते, कार्तिकीची वारी आवडते. हे जर सर्व करतो तो देवाला आवडतो. मग आषाढी आणि कार्तिकीचीच वारी का आवडते जर याचा विचार करायचा झाला तर आषाढी वारीच्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी, आषाढी एकादशीच्या दिवशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. देवशयनी एकादशी म्हणजे काय? त्या दिवशी देव चार महिने, पुढचे 4 महिने कार्तिकी वारी होईस्तोवर आराम करतात, झोपतात. त्या काळामध्ये देव झोपलेले असतात. त्या देव जेव्हा झोपतो तेव्हा देवाला असं वाटतं की आपल्या भक्ताचा चेहरा पाहावा, आपल्या भक्ताला आपण डोळे भरून पाहावं, मग आपण झोपी जावं, असं देवाला आवडतं. म्हणून देवाला आषाढीची वारी आवडते. स्वतः देवाने नामदेवरायांना गुज सांगताना सांगितलं की देव नामदेवराय
आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत से गुज पांडुरंग सांगत से गुज आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत ते गुज पांडुरंग. स्वतः भगवंताने रामदेवाला सांगताना सांगितले की आषाढी कार्तिकीची वारी कधीच विसरायची नाही. जर आपण आषाढी कार्तिकीची वारी विसरलो तर देव आपल्याला विसरेल. मग एखादा मनुष्य सर्वांनी आषाढीची वारी केली पाहिजे. पायी का होणार किंवा गाडीने का होणार, पंढरपूरला आषाढी वारीला गेलं पाहिजे. ज्याला एखाद्याला जाता येत नाही, आजारी, एवढा प्रश्नचिन्ह देतो, आजारी आहे, त्यांच्यासाठी देवाने एक पळवाट, छोटीशी वाट सांगितली आहे की त्या पंढरपूरच्या दिशेने नुसतं एक पाऊल जरी टाकलं तरी त्या पंढरीला जाण्याचं फळ प्राप्त होतं. एका अभंगातून सांगितलंय की कोणत्या वाऱ्या कशा झालेल्या आहेत. वाराणसी चालिले मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नावाचा. त्या भगवंताकडे जाण्यासाठी जर आपण एक महिना, वाराणसी चालीचे मासा, वाराणसीला जाण्यासाठी आपण एक महिनाभर चालू, गोदावरीची परिक्रमा एका दिवसात करू. पण पंढरपूरला जायचं असेल तर फक्त आपण त्या पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल जरी टाकलं तरी पंढरपूरला जाण्याचं फळ प्राप्त होतं. विठ्ठल प्राप्त होतं पाऊल टाकल्यानंतर. पण ही अट दिलेली आहे, आजारी असेल तर सर्वांनी पंढरपूरला गेलं पाहिजे, त्या भगवंताचं दर्शन केलं पाहिजे. आपल्या वाडीतून एक गाडी असते, एक नाही दोन गाड्या करू, पण सर्वांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी पंढरपूरला गाडीने किंवा पायी जावं, पण जावं. विठ्ठल आणि कार्तिकी वारी का आवडते देवाला, तर त्या ठिकाणी त्या दिवशी एकादशी जी असते ती प्रबोधिनी एकादशी असते. म्हणजे त्या दिवशी देव जागे होतात आणि जागे झाल्यानंतर त्या देव पूजा करणाऱ्याची पुजाऱ्याची तोंड नाही पाहिजे देवाला. ज्यावेळी देव झोपायला जातात त्यावेळी ज्या भक्तांचे चेहरे पाहिलेले असतात, त्यांचे मुख पाहिलेले असतात, त्याच भक्तांचं मुख पाहण्याकरता देवाला आवडतं. म्हणून कार्तिकीची वारी देवाला आवडते. ज्ञानोबाराची समाधी सोहळा, ज्ञानोबाराय जेव्हा म्हणाले देवाला की मला तुझ्या चरणावरती सामावून घे, मला समाधी दे, असं म्हटल्यानंतर देवाला वाटतं की आपली कार्तिकीची वारी धोक्यात आली. ज्ञानोबारायांचा सोहळा आळंदीला फिक्स आहे. 108 वर्ष झाले ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आळंदीला होतो. मग इथून पुढे जर पंढरपूरला झालं तर काय करायचं. म्हणून देव म्हणाला नाही, ही वारी माझीच भरणार, ही वारी पंढरपूरची वारी, देवाचीच वारी भरणार. तुम्हाला समाधी सोहळा करता आळंदी हे स्थान निश्चित केलेलं आहे, त्या ठिकाणी तुमचा आळंदी समाधी होईल. म्हणून असं देवाने सांगितलं. देवाला पण भीती वाटली ना, आपलं हक्काचं एक पद जात असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं की आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गुज पांडुरंगा. मग आज पण एकादशी, आज आपली एकादशी एक कामना एकादशी. कामना एकादशीचा अर्थ जर पाहिला तर ह्या एकादशीचं व्रत जो करील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पुराणामध्ये कथा पाहायला मिळते की कुंडलिक राजाच्या दरबारामध्ये ललित आणि ललिता नावाचे दोन गंधर्व होते. एक स्त्री होती आणि एक पुरुष होता. ते दोन गंधर्व एकमेकावरती त्यांचं खूप प्रेम होतं. प्रेम असल्यामुळे ते काय झालं, एक दिवशी त्या राजाच्या दरबारामध्ये गंधर्वांचं नृत्य व गायन चालू होतं. ते चालू असताना त्या ललित नावाचा जो गंधर्व होता तो नृत्य करत होता, पण त्याच्या नृत्यामध्ये बेतालपणा दिसला. त्याचं लक्ष त्याच्यामध्ये दिसलं नाही. का, तर त्याची प्रेमिका ललिता त्या ठिकाणी नव्हती. हे जेव्हा त्या राजाला कळालं तेव्हा राजाने त्याला शाप दिला, तू नरभक्षक राक्षस होशील. तो नरभक्षक राक्षस होशील असं म्हटल्यानंतर तो नरभक्षक राक्षस झाला. पण राक्षस झाल्यानंतर त्या ललिताचं, त्या गंधर्वेचं त्याच्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही. ते दोघंही तिथून निघून वनात गेले, तपश्चर्या केली. एका आश्रमामध्ये शृंगी ऋषींच्या आश्रमामध्ये तिथे गेले, त्यांची सेवा केली. सेवा केल्याचं फळ त्यांनी सांगितलं की असं आमच्याकडनं घडलं होतं. राजाच्या दरबारामध्ये नाचताना आमच्याकडनं थोडासा ताल गेला, बेताल झालो.
का आम्ही प्रेम करतो हे दोघं आम्ही समोर नसल्यामुळे असं घडलं. ही जेव्हा वृत्ता त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता येणारी चैत्र महिन्यातली शुक्ल पक्षातली जी एकादशी आहे, श्रावण एकादशी, त्या एकादशीचं व्रत कठोर कर. एकादशीचं व्रत म्हणजे फक्त एकादशी पुरतं नसतं. आपल्या सर्वांना सांगतो एकादशीचं व्रत एकादशी पुरतं नसतं. दशमी पासून ते द्वादशी पर्यंत ते एकादशीचं व्रत पूर्ण होतं. दशमीला एक भूक धरायचं म्हणजे एकदाच जेवण करायचं आणि एकदा फराळ करायचं. दुपारी जेवण करायचं आणि संध्याकाळी परत फराळ करायचं. एकादशीच्या दिवशी ज्याला शक्य असेल त्याने निर्जला एकादशी करायची, पाणी प्यायचं नाही. द्वादशीच्या पारणं सोडायचं, पाणी सुद्धा प्यायचं नाही. ज्याला शक्य नसेल त्यांनी, ज्याला शक्य होत नाही त्यांनी फराळ केलं तरी चालतं. फराळ केलं तर चालतं. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्य 12 वाजेपर्यंत, सूर्य अस्तापर्यंत द्वादशीचं पारण, एकादशीचं पारण सोडायचं. द्वादशी पारण सोडून परत एक भूक करायचं. एक भूक म्हणजे दुपारी सोडायचं आणि परत संध्याकाळी उपास करायचा. असं 3 दिवसाचं मिळून एकादशीचं व्रत त्या राधेने, त्या गंधर्वी ललिताने केलेलं पाहायला मिळालं. त्याचा परिणाम तो जो गंधर्व शाप रहित होता तो शाप मुक्त झाला, त्याची इच्छा पूर्ण झाली हे आपल्याला पाहायला मिळतं. विठाला मग या आपल्या आचरणातून पाहते की देवाला आषाढी एकादशी आवडते, सर्व एकादशी आवडतात. या एकादशीचं जर व्रताचं महिमाचं पाहायचं झाला तर वर्षामध्ये 24 एकादशा आहेत. 24 एकादशा तर आहेत, पण मेन जे मुख्य आपण जे भगवंताचे जन्मोत्सव साजरे करतो ते 5 जन्मोत्सव पण आहेत. रामनवमी, जन्माष्टमी, कृष्णाष्टमी, रामनवमी, कृष्णाष्टमी, महाशिवरात्र, वामन जयंती आणि नृसिंह जयंती. हे 5 उपास सुद्धा वारकऱ्याने सर्वांनी धरले पाहिजे, म्हणजे एकादशीचं फळ प्राप्त होतं, सर्व एकादशी पकडण्याचं फळ प्राप्त होतं. आणि देवाला सुद्धा एकादशी आवडते आणि आषाढी कार्तिकीची वारी आवडते. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग, असं देवाने स्वतः सांगितले ना. मग देवाला हे आवडतं. मग हा जो सर्व नियम आहे, जो नामाचा उच्चार रात्रंदिवस करील, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करील आणि गपाळाला गोपीचंदन टिळा लावी, बुक्का लावी, वैष्णवांविषयी हृदयामध्ये कळवळा धारण करील आणि आषाढी कार्तिकीची वारी जो करील तो देवाला आवडतो, तो देवा समान आहे. हे नाथ मला दाखवतात.
जनार्दनी ऐसा जसा नेम तो देवा परम पूज्य जगी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. या अभंगाच्या शेवटच्या चरणातून आपल्याला पाहायला मिळतं की नाथ महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना प्रमाण समजून ह्या प्रमाणाची नियोजना केलेली पाहायला मिळते. कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचा विचार जर आपण पाहिला तर जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज वैकुंठ विश्वंभररावापासून त्यांची परंपरा वारीची परंपरा चाललेली आहे. माझ्या वडिलांची मिरासी गाडेवा तुझी चरण सेवा पाठवला परंपरा चालत आलेली. त्यांनी सुद्धा ती परंपरा पुढे जोपासली. आषाढीची वारी केली, कार्तिकीची वारी केली आणि शेवटी त्या भगवंताचं नामस्मरण सुद्धा त्यांनी तसं केलं. त्यामुळे देवाला स्वतः तिथे खाली यावं लागलं, देवाला यावं लागलं आणि देवा आल्यानंतर देवाने वैकुंठ समयी भयानकाली देवी विमान पाठवलं. देव स्वतः आला व जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. त्या भगवंताने तुकोबारायांचं पूजन केलं, स्वतः भगवंताने ते तुकोबारायांचं पूजन केलेलं पाहायला मिळतं. म्हणून एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी ज्ञानेश्वर माऊली. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ महाराजांनी या अभंगातील जे पद वापरलंय ते जर आपण आपल्या जीवनात अवतरलं, जे आपण जीवनात साकार केलं तर भगवंत सुद्धा आपला होईल. पण फक्त आपण मनात धारण केलं पाहिजे. मग आपण हे धारण करण्यासाठी आता येणारा अधिक महिना आहे. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. या पुरुषोत्तम मास का म्हणतात तर देवाचा आवडीचा महिना आहे. त्या देवाच्या आवडीच्या महिन्यामध्ये आपण जर नामस्मरण केलं, भजन केलं, कीर्तन केलं तर देव आपलासा होईल. म्हणून याही वर्षी आपण या अधिक महिन्यामध्ये शेवटचे 3-2.5 दिवसाचा कार्यक्रम करणार आहोत. तर त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही माझ्याकडून विनंती. विठ्ठल जय जय.